जिथे जिथे शिवाजी महाराज गेले हम्म, तिथं तिथं आपल्याला जायचंय. हम्म. जिथं जिथं छत्रपती संभाजी महाराज गेले तिथं तिथं आपल्याला जायचंय. असं स्वप्न मनाशी बाळगलं आणि ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नातून जमतील ते किल्ले पाहिले. तर 1994 पासून तुम्ही हा प्रवास चालू केला आणि त्यानंतर आज पण प्रवास तो चालू आहे. आणि या प्रवासात तुम्हाला काही विशेष आलेले अनुभव? आपण ऐकतोय तो इतिहास आणि प्रत्यक्ष इतिहास यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कोंढाणाचं सिंहगड हे नाव महाराजांनी तानाजी पडल्यामुळं ठेवलेलं नाहीये. पुणे जिल्हा ही महाराजांची खरं तर जहागिरी म्हणता येईल. म्हणजे महाराजांची अगदी सुरुवात पुण्यापासून झाली. की मी पाहिलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलत असलेले महाराज लोक व्याख्याते हे व्यसनी आहेत. तर मुळात म्हणजे त्यांना ह्या महाराजांवरती बोलण्याचा अधिकारच नाही. आपण नुसतं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जय म्हणतो, छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की जय म्हणतो आणि हे जय म्हणण्यापुरतेच हे दोन महापुरुष उरलेले आहेत. अशी कठीण परिस्थिती आलेली आहे. ब्रिटिशांनी हिंदुस्थान जिंकला तो मोगलांकडून नाही तर तो मराठ्यांकडून जिंकला. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे शुभम मेदनकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत लेखक व इतिहास अभ्यासक संदीपजी तापकीर सर आहेत. सरांविषयी थोडक्यात सांगायचं झालं तर सर विश्वकर्मा पब्लिशिंग हाऊस पुणे या ठिकाणी संपादक म्हणून सध्या कार्यरत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराष्ट्रातील गडकिल्ले या विषयावर सरांचा विशेष अभ्यास आहे. सरांनी 14 पेक्षा जास्त पुस्तकांचे लिखाण केलेले आहे. त्याचबरोबर त्यांचं छत्रपती शिवराय हे पुस्तक हिंदी आणि इंग्लिशमध्ये देखील प्रकाशित झालेले आहे. सरांबद्दल अजून सांगायचं झाल्यास 1994 पासून ते 2024 पर्यंत सरांनी 400 पेक्षा जास्त गडकिल्ल्यांवर जाऊन त्यांचा अभ्यास केलेला आहे, त्यांचं निरीक्षण केलेलं आहे. हे सगळं करत असताना सरांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अवॉर्डने सन्मानित केले गेलेलं आहे. सर, आपलं आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद आणि नमस्कार सर्वांना. येस सर, सर्वप्रथम आम्हाला तुमच्याबद्दल माहिती थोडक्यात सांगा. तुमचं बालपण कुठे गेलं, तुमची शैक्षणिक वाटचाल कशी होती आणि तुम्ही आता सध्या काय करता? संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचक्रोशीत माझा जन्म झाला. माझं जन्मगाव आळंदी शेजारचं इंद्रायणी काठावरचं चरोली बुद्रुक हे. चरोली बुद्रुकच्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत माझं 4थीपर्यंत आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री वागेश्वर विद्यालयात 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. शालेय जीवनामध्ये ज्या काही सहली झाल्यात त्यात शिवनेरी, प्रतापगड, सिंहगड हे काही किल्ले पाहिलेले होते. पण जेव्हा पुण्यामध्ये पहिल्यांदा SP कॉलेजमध्ये प्रवेश घेतला 11वीला, तेव्हापासून जीवनाला एक वेगळ्या पद्धतीची कलाटणी मिळाली. वेगळे मित्र मिळाले, सगळ्याच गोष्टींचा नव्याने स्वतःकडे पाहण्याची दृष्टी मिळाली. हळूहळू ट्रेकिंग म्हणजे काय, किल्ले म्हणजे काय, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तर लहानपणापासून प्रत्येकजण ऐकतच असतो, तसं मी ऐकत होतो. ते ऐकतच त्यांचे बाबासाहेब देशमुखांचे पोवाडे ऐकतच लहानाचा मोठा झालेलो होतो. आणि मग जेव्हा SP कॉलेजला गेलो तेव्हापासून एका वेगळ्या क्षेत्राकडे मी आकर्षीला गेलो. त्यापूर्वी शालेय जीवनात सगळेजण खेळतात तसे मीही खेळत होतो. SP कॉलेजमध्ये जवळजवळ 10-11 खेळ मी कॉलेजच्या टीमकडून खेळलो. त्यामध्ये क्रिकेट आणि व्हॉलीबॉल हे दोन्ही खेळ अत्यंत वरच्या पातळीवरती पण खेळलो. परंतु मुळात खेळाडू असल्यामुळे किल्ल्यांकडे वळला गेलो. त्यात पुढे किल्ल्यांकडे वळल्यामुळं इतिहासाचा अभ्यास करावासा वाटला आणि इतिहास विषयातून मी पदवी घ्यायचं ठरवलं. मग हळूहळू जिथे जिथे शिवाजी महाराज गेले तिथं तिथं आपल्याला जायचंय. जिथं जिथं छत्रपती संभाजी महाराज गेले तिथं तिथं आपल्याला जायचंय. असं स्वप्न मनाशी बाळगलं आणि ते पूर्ण करण्याच्या प्रयत्नातून जमतील ते किल्ले पाहिले. किल्ला आहे या न्यायाने तो पाहायचाच असं सूत्र ठरवलं आणि किल्ले पाहायला सुरुवात केली. तर 1994 1 मे 1994 ही किल्ला पाहण्याची पहिली तारीख. डोळस पद्धतीने किल्ला पाहण्याची. त्यानंतर किल्ले अखंडपणे पाहतच आलो. आत्ताच नुकताच काल परवा मी जुनागड पाहिला. जुनागड आणि गिरनार शिखर या दोन्ही ठिकाणी मी आत्ता नुकताच काही ऑफिसच्या सहकाऱ्यांबरोबर जाऊन आलो. असा प्रवास अजूनही सुरू आहे. ओके सर, तुम्ही उल्लेख केला तुम्हाला इतिहासाविषयी किंवा गडकिल्ल्यांविषयी आवड निर्माण झाली. तर ही आवड निर्माण होण्यामागे नेमकी एक्झॅक्ट प्रेरणा काय होती? छत्रपती शिवाजी महाराज हीच प्रेरणा होती.
छत्रपती शिवाजी महाराजांचं मी सांगितल्या पद्धतीने अगदी बालपणापासून ऐकत आलो. आणि शिवाजी महाराज जिथं जिथं गेले ते ठिकाण पाहायचं असं मनात ठरवलं. तेव्हा कळलं की पुण्यापासून हाकेच्या अंतरावर सिंहगड आहे, तो सिंहगड आपण पाहायला पाहिजे. सिंहगडात तानाजींचा पराक्रम हा ऐकून माहिती होता. प्रत्यक्ष तानाजी ज्या पद्धतीने डोंगगिरीचा कडा चढले ती पद्धत समजून घेण्यासाठी आपल्याला तो इतिहास समजून घेतला पाहिजे. तर ह्या प्रेरणेतून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ऋतूंमध्ये ते किल्ले अनुभवले. आणि जसं जसं किल्ले अनुभवत गेलो तसं तसं मीही शिकत गेलो. आणि मी जसं जसं शिकत राहिलो तसं तसं इतरांनाही मी शिकवत राहिलो. मग अनेकांना सोबत घेऊन किल्ले पाहिले. म्हणजे या प्रसंगी सांगायला मला आनंद वाटेल की साधारणतः 2001-2च्या दरम्यान राज ठाकरे यांना शिवनेरी दाखवण्याची संधी मला मिळालेली होती. आणि अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरती वेगवेगळ्या लोकांना, अनेक मोठ्या लोकांना किल्ले दाखवले. तर त्यातले राज ठाकरे एक प्रातिनिधिक नाव आहे. बरोबर. सर, 1994 पासून तुम्ही हा प्रवास चालू केला आणि त्यानंतर आज पण प्रवास तो चालू आहे. आणि या प्रवासात तुम्हाला काही विशेष आलेले अनुभव? खूप अनुभव आहेत तसे. म्हणजे मी मुळात इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळे कुठलाही किल्ला इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहतो. म्हणजे त्या घटना नेमक्या कुठं घडल्या असतील, कशा घडल्या असतील. आपण ऐकतोय तो इतिहास आणि प्रत्यक्ष इतिहास यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आत्ता मी सिंहगडाचं तुम्हाला सांगतो की सिंहगडाचा उल्लेख आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तानाजीचा पराक्रम सर्वज्ञात आहे. बरोबर. तानाजीचा पराक्रमाची तारीख होती 4 फेब्रुवारी 1670. या दिवशी तानाजींनी तो कड्यावरून सगळ्या सहकाऱ्यांसह येऊन सिंहगड ताब्यात घेतला. आणि तेव्हापासून सिंहगड हे नाव आपल्याला माहिती असतं. प्रत्यक्ष वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. कागदपत्रांमध्ये त्यापूर्वीपासून सिंहगड हे नाव आहे. त्यामुळं कोंढाणाचं सिंहगड हे नाव महाराजांनी तानाजी पडल्यामुळं ठेवलेलं नाहीये. तर तानाजी जिवंत असतानाच तानाजीच्या अगोदरपासून कागदपत्रामध्ये सिंहगड हे नाव आहे. तर अशा काही काही गोष्टी जेव्हा तुम्ही एखाद्या किल्ल्याचा अभ्यास करता, जेव्हा इतिहासाचा अभ्यास करता, तेव्हा तेव्हा तुम्हाला माहिती होतात. अशा खूप हकीकती आहेत की अनेक किल्ल्यांवरती वारंवार जाणं झालं. वयाच्या 96व्या वर्षी बाबासाहेबांबरोबर सज्जनगडावरती जाता आलं. बाबासाहेबांबरोबर खूप फिरलो मी. म्हणजे त्यांच्याकडून खूप शिकता आलं. गोनीदांबरोबर फिरण्याचा योग कधी आला नाही, पण गोनीदांना भेटण्याचा योग मात्र आला. आणि ही 2 माझी प्रेरणास्थानं होती. नंतर पुढील काळात प्रमोद मांडे, आनंद पाळंदे, प्र.के. घाणेकर सर अशा अनेक दिग्गजांबरोबर चर्चा करता आल्या. त्यांच्याबरोबर अनुभवाचं देवाणघेवाण करता आली. त्यांचं वाचून फिरलो, त्यांच्याबरोबर फिरलो. पुढच्या पिढीतलं नाव घ्यायचं झालं तर भगवान चिले, इंद्रजित सावंत, सचिन जोशी, महेश तेंडुलकर ही सगळी माझ्या पिढीतली लोक. यांच्याबरोबर फिरता आलं, यांच्याबरोबर चर्चा करता आली. आणि एकमेकांना विचारांचं आदान प्रदान केल्यानं माणसं समृद्ध होतात. त्यामुळं अशा आमचे सगळ्यांची अगदी घट्ट मैत्रीचे संबंध आहेत. क्या बात आहे सर, ग्रेट. आणि आज सर आपल्याला आपण पाहताय की किल्ले संवर्धन हा एक महत्त्वाचा विषय बनलेला आहे. अगदी. तर याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन करता? मी ह्या 3 दशकाचे 3 टप्पे वेगवेगळे करेल. म्हणजे 1994 ते 2004 पर्यंत खूप कमी प्रमाण होतं. किल्ल्यांवर जाण्याचं प्रमाण हे तुलनेने कमी होतं. 2004 नंतरही प्रमाण कमी होतं, परंतु ते इतकंही कमी नव्हतं की किल्ले लोकांना माहितीच नाही असं. पण 2010 नंतर किल्ल्यांकडं प्रचंड ओढा वाढलाय. आणि पूर्वी किल्ल्यांवरती जाणारी संख्या मर्यादित असल्यामुळं अर्थातच ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढच्या पिढीसाठी त्या सुस्थितीत राहत होत्या. म्हणजे आपल्याकडं गोनीदांच्या अगोदर किल्ल्यांवरचं जे पहिलं पुस्तक म्हणता येईल महाराष्ट्रातील किल्ले, हे चिंग गोगटे यांनी लिहिलेलं 2 खंडातलं पुस्तक होतं. पुढे माझ्या 2 मित्रांच्या सहकार्याने मी त्याचं संपादनही केलं आणि ते नव्या पद्धतीने बाजारात आलं. तर या काळापासून म्हणजे साधारणतः 2 दशकापासून महाराष्ट्रात किल्ले लोक पाहत आहेत. परंतु किल्ल्यांची दुर्दशा ही गेल्या 20 वर्षांमध्ये झपाट्याने झालेली.
आणि ती होण्याचं कारण काय की लोकांची अनास्था हे महत्वाचं कारण आहे. की लोक किल्ल्यांवरती आता पिकनिक म्हणून जात आहेत. त्यामुळे संवर्धनाची गरज ही आता पूर्वीपेक्षा कैक पटीने वाढलेली आहे. सगळ्यात महत्वाचं संवर्धन करणारी संख्या पण आता वाढलेली असली तरी त्यांना योग्य प्रशिक्षण देणं ही अत्यंत महत्वाची गरज आहे. की शास्त्रशुद्ध प्रशिक्षणानंतरच संवर्धन करणं आवश्यक आहे. अन्यथा संवर्धन हे योग्य पद्धतीने होत नाही तर ते चुकीच्या पद्धतीने संवर्धन होतं आणि ते त्रासदायक होतं. म्हणजे आज किल्ल्यांवर जाणाऱ्या वर्गाला कचरा करू नका हे सांगण्याची वेळ येणं यासारखी शोकांतिका नाहीये. म्हणजे आपण घर जसं आपलं स्वतःचं स्वच्छ ठेवतो तसं किल्ला देखील आपला आपण स्वच्छ ठेवला पाहिजे ही प्राथमिक गरज आहे. आणि किल्ल्यावर जाणारी लोक ही अशिक्षित नाहीयेत. किल्ल्यावर जाणारी सगळी लोक ही शिक्षित आहेत. आणि आता आपल्याकडं अशिक्षित प्रमाणच राहिलेलं नाही, तुलनेने खूप कमी झालेलं आहे. म्हणजे ज्या काही स्त्रिया अशिक्षित वर्गात मोडत असतात तर त्यांना हे सांगावंच लागत नाही. ते ह्या सगळ्यांची काळजी घेतात कारण ते ज्या काही आदिवासी बहुल प्रांतात राहणारे सगळे पुरुष स्त्रिया आहेत त्यांना तो किल्ला हा आपलाच वाटत असतो, पण आपल्याला मात्र तो आपला वाटत नाही. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून संवर्धन करण्यापूर्वीची परिस्थिती त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. संवर्धन ही खूप नंतरची गोष्ट आहे. संवर्धन ही शासकीय पातळीवरती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करण्याची गोष्ट आहे. ओके सर, तुम्ही जवळपास 400 पेक्षा अधिक गड किल्ल्यांवर गेलात आणि त्यांचं निरीक्षण जवळून केलं, ते जाऊन तुम्ही ते अनुभवलं आणि हे सगळं करत असताना तुमच्या अभ्यासात किंवा तुमच्या माहितीत अशी कुठली गोष्ट आली का जी पूर्वी लोकांना माहीत नव्हती, त्या किल्ल्याविषयी असेल किंवा त्या जागेविषयी ठिकाणाविषयी असेल आणि तुम्ही अभ्यास केलात आणि त्यानंतर ती लोकांना कळली? अशा खूप गोष्टी आहेत. त्यातलं एक प्रातिनिधिक सांगतो आपल्याला की किल्ले जसं पाहायला लागलो तसं का किल्ल्यांवरती जातोय आपण असं मला सगळेच जण विचारतायत. म्हणजे अनेक किल्ल्यांवरती काहीच अवशेष नाहीये, तो किल्ला आहे म्हणून जायचा. तर पुणे जिल्हा ही महाराजांची खरं तर जहागिरी म्हणता येईल. म्हणजे महाराजांची अगदी सुरुवात पुण्यापासून झाली. तर त्यांच्या ह्या पुणे जिल्ह्यामध्ये 29 किल्ले आहेत हेच तोपर्यंत लोकांना माहीत नव्हतं. मी जेव्हा महाराजांच्या जहागिरीतून पुणे जिल्ह्यातील 29 किल्ले असं पुस्तक लिहिलं, हे 2012 मध्ये रायगडावरती छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते आणि दुसऱ्या दिवशी 6 जूनला बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते लोहगडावरती प्रकाशित झालं. असे 2 मोठ्या किल्ल्यांवरती ते 2 प्रकाशनाचे कार्यक्रम 2 मान्यवर व्यक्तींच्या हस्ते झाले. तर तेव्हा लोकांना कळलं की पुणे जिल्ह्यात 29 किल्ले आहेत. तर अगदी आपण जिथे आत्ता आहोत तिथनं हाकेच्या अंतरावरती मावळ आणि मुळशी हे 2 तालुके आहेत. त्यातला मोरगिरी नावाचा किल्ला हा स्थानिक लोकांना पण माहीत नाहीये. तर मोरगिरी सारखा किल्ला हा पहिल्यांदा किल्ल्यावर लिहिल्यामुळे लोकांना माहीत झालं. अनघाई हा किल्ला माझ्या अगोदर अनेकांनी त्यावरती लिहिलेला आहे, पण अनघाईला पुणे जिल्ह्यातून जाता येत नाही तर त्यासाठी तुम्हाला रायगड जिल्ह्यातून जावं लागतं. हे मी अधिक सविस्तरपणे लोकांना उलगडून दाखवलं. विसापूर हा किल्ला अनेकांना माहिती आहे, पण विसापूर हा किल्ला शिवपूर्व काळामध्ये असताना शिवाजी महाराजांनी तो व्यवस्थित त्याचं पुन्हा एकदा नव्याने बांधला आणि तो त्यांनी जतन केला. हे मी पहिल्यांदा सविस्तर लिहिलं. आणखीन पुणे जिल्ह्यातलं दुसरं एक उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला भुलेश्वराचं मंदिर सगळ्यांना माहिती असतं, पण तो दौलत मंगळ नावाचा किल्ला आहे आणि तो किल्ला शिवाजी महाराजांनी उतरवलेला आहे. तर थेट पूर्वी आपली हद्द, स्वराज्याची हद्द ही दौलत मंगळ पर्यंत होती. तर थेट दौलत मंगळवरती आक्रमण होऊ नये कारण दौलत मंगळ उंचीने कमी याच्यावरती आहे, म्हणून तो किल्ला महाराजांनी उतरवला. हे मी पहिल्यांदा त्या ग्रंथामध्ये नमूद केलं. तर अशा अनेक गोष्टी पहिल्यांदा करण्याचं मला भाग्य मिळालं. सर, छत्रपतींकडे येऊयात आपण. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा तुम्ही जवळून अभ्यास केला, तर त्यांच्याकडून शिकण्यासारख्या निश्चितच बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु तुम्हाला सर्वात प्रभावी गोष्ट कुठली वाटली? म्हणजे आत्ता येताना जसं बोललो आपण, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ पाळणं. मी आजपर्यंत कायम ते माझं कर्तव्य समजत आलोय की जर मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज मला आचरणात आणता आलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे निर्व्यसनी होते. तर ज्यांना कोणाला शिवाजी महाराजांवरती बोलायचंय त्यांनी पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण मिळवलं पाहिजे.
म्हणजे मी काही उदाहरणं असं सांगतो की मी पाहिलेली आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलत असलेले महाराज लोक, व्याख्याते हे व्यसनी आहेत. तर मुळात म्हणजे त्यांना ह्या महाराजांवरती बोलण्याचा अधिकारच नाही आहे. चारित्र्य संपन्नता हा महाराजांचा सर्वात महत्वाचा निकष होता. तुम्हीच जर तुमचं चारित्र्य व्यवस्थित नसेल तर तुम्हाला अधिकारच नाहीये बोलायचा. तुम्हाला जर वेळेवरती पोहोचता येत नसेल तर तुम्ही समोरच्याला सांगा की मला जमत नाहीये, मला 10 मिनिटं उशीर होतोय, 15 मिनिटं उशीर होतोय, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे. वेळ पाळणं, चारित्र्य संपन्नता आणि निर्व्यसनीपणा हे शिवाजी महाराजांचे 3 महत्वाचे गुण आज जर तरुण वयातच मुलांनी अंगीकारले तर महाराष्ट्राची जी आज परिस्थिती आहे ती कमालीची पूर्वस्थितीत येईल, यात काहीच दुमत नाही. तीच गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांवर बाबतीत पण आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना अत्यंत सन्मानाने, कायमच आदराने त्यांच्याबद्दलचे उद्गार काढलेले आहेत. दोघांमध्ये कधीही वाद नव्हता. महाराजांना आपल्या पित्यांबद्दल कमालीचा आदर होता. म्हणून तर त्यांनी सांगितल्या छत्रपती संभाजी महाराज हे समर्थ रामदास स्वामींना भेटायला सज्जनगडावरती गेले. तर पित्याची आज्ञा पाळणं हे पुत्राचं कर्तव्य आहे, हा पहिला गुण आपण संभाजी महाराजांकडून शिकला पाहिजे. नाहीतर आज काय झालेलं आहे, वृद्धाश्रम कमालीचे वाढलेले आहेत. आपण नुसतं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की जय म्हणतो, छत्रपती संभाजी महाराज म्हटलं की जय म्हणतो, आणि हे जय म्हणण्यापुरतेच हे 2 महापुरुष उरलेले आहेत. अशी कठीण परिस्थिती आलेली आहे. त्या कठीण परिस्थितीत या दोघांचे गुण नुसते वाचणं उपयोगाचं नाही, तर ते अंगीकारणं, ते स्वीकारणं हे काळाची खूप मोठी गरज आहे. बरोबर सर, म्हणजे फक्त विचारात नाही तर ते कृतीत आलं पाहिजे. अगदी सर, आपण दुर्ग संवर्धनाविषयी बोललो, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दुर्ग संवर्धन आणि आज जे तुम्ही म्हणताय की शास्त्रीय पद्धतीने आपल्याला ते करावं लागणार आहे, तर यामध्ये नेमका मुख्य फरक काय आहे किंवा याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. अगदी मुळात आपल्याकडे जेव्हा विमानं आली तेव्हा किल्ल्यांचं महत्व आपोआप नष्ट झालेलं आहे. रायगडासारखा राजधानीचा किल्ला सुद्धा जेव्हा ब्रिटिशांनी जिंकला तेव्हा ब्रिटिशांनी सगळेच, म्हणजे रायगड हे मी तुम्हाला उदाहरण सांगतोय, पण बाकी सगळेच किल्ले ब्रिटिशांनी जेव्हा जिंकले तेव्हा ते नामशेष करण्याचाच प्राधान्याने प्रयत्न केला. अनेक किल्ल्यांवरती जाण्याचे मार्ग तोडून टाकले, अनेक किल्ल्यांवरच्या वास्तू सगळ्या उद्ध्वस्त करून टाकल्या. त्याच्या पाठीमागचं त्यांचं एकमेव कारण होतं की दुसरा शिवाजी कोणी तयार होऊ नये. म्हणजे ब्रिटिशांनी हिंदुस्थान जिंकला तो मोगलांकडून नाही तर तो मराठ्यांकडून जिंकला. आणि पुढेही जेव्हा ब्रिटिशांनी हिंदुस्थानवरती सत्ता निर्माण केली तेव्हा त्यांना सर्वात जास्त त्रास दिला तो मराठ्यांनी दिला. म्हणजे मराठ्यांचे केवळ महाराष्ट्रातल्याच लोकांचे छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श नव्हते, तर ते अख्ख्या भारताचे आदर्श होते. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती लोकमान्य टिळकांना सुरू करावीशी वाटली. शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा फुलेंना शोधून काढावीशी वाटली. हे किल्ले जेव्हा कोणीच जात नव्हतं तेव्हा निदान ते आहे त्या स्थितीत होते. मध्यंतरीच्या काळात जाण्याचं प्रमाण वाढलं, कचरा खूप वाढला, पाणी खूप अस्वच्छ व्हायला लागलं, विष्ठा जिकडं तिकडं पडू लागली, म्हणजे हे सगळे प्रकार वाढले. मुळात आपण तिथे जाऊन व्यसन करतो, तिथं जाऊन नाही त्या गोष्टी नको ते अश्लील चाळे करतो, स्वतःची नावं टाकतो तिथे, आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबवणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आता किल्ल्यांवर जाऊ नका ही सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे संवर्धन हा खूप नंतरचा मुद्दा आला. किल्ले पाहण्यासाठी सुशिक्षित करणं ही प्राथमिक गोष्ट आहे. आणि म्हणूनच मी कायम सांगत आलो की ही ज्या गटाबरोबर तो सदस्य जातोय त्या गटप्रमुखाची ही जबाबदारी आहे की काही नियम आखून दिले पाहिजे, त्या नियमाचं सदस्य सगळे पालन करतात की नाही हे पाहिले पाहिजे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ही ग्रामस्थांची जबाबदारी आहे. ग्रामस्थांनी सगळे नियम जे आहेत ते पाळतात की नाही. आज काय झालेलं आहे, ग्रामस्थ फक्त पैसे घेण्याचं काम करतात. म्हणजे मग ते गाडी लावण्याचे पार्किंगचे असू दे, किल्ल्यावर जाण्याची प्रवेश फी असू दे, परंतु हे सगळे नियम पाळणं होतच नाही. एखाद्या किल्ल्याची क्षमता ही जर 100 माणसाचीच असेल आणि तिथं जर 1000 माणसं गेली तर त्या किल्ल्याची अवस्था ही बिकट होणारच ना. हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरजच नाही. पण अशा परिस्थितीमुळं सिंहगडाचा एक भाग ढासळतोय, प्रतापगडाचा एक भाग ढासळतोय, हे सगळं आपल्या अनास्थेचं कारण आहे. अनावश्यक गर्दी. हरिहरगड सारख्या किल्ल्यांवरती अवघड श्रेणीतला किल्ला असताना सुद्धा
त्या कठीण श्रेणीतल्या पायऱ्यांवरती लोक ही सगळी गर्दीचं प्रमाण वाढण्याचं कारण कुठंतरी गावकऱ्यांनी त्याच्यावरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे. बरोबर, अगदी बरोबर. तुम्ही 2-3 सल्ले दिलेत, परंतु त्या छोट्या जरी गोष्टी असल्या तरी त्या लगेच इम्प्लिमेंट करण्यासारख्या आहेत. अगदी. आणि ह्या जर इम्प्लिमेंट केल्या तर नक्कीच आपले गड किल्ले किंवा आपल्या गड किल्ल्यांची अस्मिता आपण राखू शकतो. पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायला आवडेल सर, तुम्ही गेले 12 वर्षापासून दुर्गांच्या देशातून या दिवाळी अंकाचे संपादन करत आहात, म्हणजे संपादक आहात तुम्ही, आणि त्या माध्यमातून तुम्ही जवळपास 300 पेक्षा जास्त लेखकांना एक लिहिण्याची संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. तर हे संपादन करत असताना, विविध विषयांवर अभ्यास करत असताना, लेखकांशी बोलत असताना हा तुमचा अनुभव कसा होता आणि यात तुम्हाला काय काय शिकायला मिळालं? नक्कीच ह्या प्रश्नाचं मी जरा सविस्तर उत्तर देईल. त्यापूर्वी थोडंसं याकडे मी का वळलो हे मी सांगतो. म्हणजे 94 पासून मी सह्याद्रीत फिरतो हे मी 2-3 वेळा आपल्याशी बोललोच. बरोबर. स्वतः हा प्रयत्न 2006 मध्ये एकदा करून पाहिला की आपण किल्ल्यांसाठी अंक करू, किल्ल्यांवरचा अंक करू. काही किल्ल्यांनी मला खूप काही दिलेलं आहे असं मी मानतो आणि किल्ल्यांचं उतराई होणं हे माझं नैतिक कर्तव्य मी समजतो. त्यामुळे किल्ल्यांवर बोलायला, किल्ल्याविषयी बोलायला मला नेहमीच आवडतं. मी जेव्हा काहीतरी वेगळं करू पाहत होतो तेव्हा मला लक्षात येत होतं की या क्षेत्रामध्ये जी महत्वाची नावं आहेत त्या महत्वाच्या नावांकडूनच फक्त लिखाण वेगवेगळ्या अंकांमध्ये येतं. दिवाळी अंक ही 100 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे आपल्याकडे. 100 वर्षापेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. तर या दीर्घकालीन परंपरेमध्ये किल्ल्यांवरती स्वतंत्र अंक नाहीये हे माझ्या लक्षात आलं. तर आपण हा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटलं. एकतर निनाद बेडेकर हे अत्यंत या क्षेत्रातलं महत्वाचं नाव आहे. निनाद बेडेकर सरांबरोबर मी अनेक किल्ल्यांवर फिरलो. म्हणजे त्यांचं जो 61चा कार्यक्रम झाला त्याचं नियोजन मी केलं होतं आणि त्यांच्याबरोबर अनेक किल्ल्यांवर जाण्याचा मला योग आला. फक्त किल्ल्यांवरच नाही तर इतर अनेक ठिकाणी भारत इतिहास संशोधक मंडळात आमच्या सातत्याने चर्चा होत होत्या. तर त्यातून एक जाणवलं, फक्त मोजकीच लोक अंकांमध्ये लिहित आहेत तर बाकीच्यांना आपण लिहितं केलं पाहिजे. आणि म्हणून तेव्हा मी प्रयत्न केला. तर 2006 मध्ये हा प्रयत्न अगदी पूर्णतः अयशस्वी ठरला. म्हणजे मला अगदी खूप अल्प प्रतिसाद मिळाला. म्हणजे 4 लेख माझ्या अंकात मी सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये सदर देऊनही ते फक्त 4 लोकांचा मला प्रतिसाद मिळाला. त्यातलं ओंकार ओक हे नाव तेव्हाही होतं. आणि नंतर पहिला अंक मी करायण्यासाठी तो पुरेसं नव्हतं त्यामुळे मी थांबलो. आणि मग पुढची 6 वर्षानंतर मात्र मी पूर्ण तयारीने ह्या सगळ्या याच्यामध्ये उतरलो. तर सुरुवातीच्या काळामध्ये गणेश खंडाळे हा माझा सहकारी होता. पहिल्या 3 अंकांना गणेश खंडाळे माझ्याबरोबर होता आणि पुढच्या 9 अंकांना योगेश काळजे माझ्यासोबत होते. गणेश आणि योगेश या दोघांबरोबर मी महाराष्ट्रातले 300 पेक्षा अधिक किल्ले एकत्र पाहिलेत. तर आम्ही जम्बो ट्रेक महाराष्ट्रात केले. म्हणजे 2007 ते 2019 या जवळपास 12-13 वर्षांमध्ये दर दिवाळीमध्ये 15 दिवस 15 किल्ले अशी आमची मोहीम असायची. म्हणजे ज्या किल्ल्यांवरती कोणी मुक्काम करणार नाही अशा किल्ल्यांवरती आम्ही मुक्काम केलेत. चांदवड सारख्या किल्ल्यावरती 300 वर्षानंतर कोणीतरी मुक्काम केलेला म्हणजे आम्ही असू. तर तेव्हा आम्ही सापांच्या गराडेत झोपल्याचा प्रसंग आहे. तर ह्या दोघांबरोबर मी खूप सारे किल्ले पाहिले. त्यामुळे आमचं रुद्र ॲडव्हेंचर्स नावाची एक संस्था आम्ही स्थापन केली. अनेक सहकारी होते आणि ह्या सगळ्यांनी मला ह्या वाटचालीत अनमोल साथ दिलेली आहे. तर अंक जेव्हा करायचा ठरवला तेव्हा 2012 मध्ये 52 पेक्षा जास्त लोकांकडून लेख घेतले आणि तेव्हा लक्षात आलं की आता आपण अंक करू शकतो. आणि मग तेव्हा एक सूत्र ठेवलं की एकदा लिहिलेला लेखक आपण परत घ्यायचा नाही. आणि तेव्हा मला लोकांनी वेड्यात काढलं होतं, कसं शक्य आहे, तू किती वर्ष करू शकतो. तर तेव्हाही मी म्हटलं होतं किमान 10 वर्ष तर नक्की करू शकेल. कारण की महाराष्ट्रात सातत्याने लोक फिरतायत. लोकांना लिहितं करणं, त्यांच्यात लिहिणाऱ्यांनी जर पहिल्यांदाच लिहित असेल तर त्याच्यात वारंवार सुधारणा करतं, हे तर आपलं कौशल्य आहे, हे तर आपल्याला केलंच पाहिजे. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो एक 30 पेक्षा जास्त लेखक असे आहेत की ज्यांची आज स्वतंत्र पुस्तकं लिहिलीत, ज्यांनी अंकात पहिल्यांदा लिहिलंय आणि ज्यांची स्वतंत्र पुस्तकं लिहिलीत. अशा किमान 10 कार्यक्रमांना मीच स्वतः हजर आहे. त्यामुळे ते एक जेव्हा केव्हा कोणाला किल्ल्यांचा इतिहास लिहावासा लिहिण्याची वेळ येईल, जो कोणी लिहिल तेव्हा त्याला दुर्गांच्या देशातूनचा हा विषय नोंदवल्याशिवाय तो राहू शकणार नाही.
तर हे दुर्गांच्या देशातूनच हे एक वेगळेपण मी कायम जपण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पाठीमागे फार वेगळं काही मी केलेलं नाहीये. दररोजच्या वर्तमानपत्रांमध्ये कोणी ना कोणी लिहिताना वाचत असतो. फक्त एक विषय आणि एक किल्ला आणि एक लेखक असं दुबार करायचं नाही असं सूत्र ठेवलं आणि त्यानुसार प्रयत्न करत राहिलो. आणि त्यावेळेस पण असंच ठरवलं की जसं मी नवोदितांना लिहायला सांगतोय, त्यांच्याकडून लिहून घेतोय, तसंच ह्या सगळ्या दिग्गजांकडून लिहिलं पाहिजे. त्यांचे लेख अंकामध्ये आले पाहिजेत. त्यामुळे अंक बॅलन्स राहायला पाहिजे. नव्या जुन्यांची सांगड हे ह्या अंकाचं वैशिष्ट्य असलं पाहिजे. आणि मग पुढे जाऊन ह्या अंकापासून प्रेरणा घेऊन 2 अंक सुरू झाले. किल्ला नावाचा एक अंक रामनाथ आंबेडकर यांनी मुंबईतून सुरू केला. दुर्ग नावाचा एक अंक नाशिकच्या सिन्नर मधून मित्रवर्य अंकुर काळे यांनी सुरू केला. त्या या अंकाचं एक मूलभूत यश आहे असं मी मानतो. आणि माझं सुरुवातीपासूनच एक तत्व आहे की आपल्याला कोणाशी स्पर्धा करायची नाहीये. आपल्याला जे करायचंय ते कायम सकारात्मक करायचंय. त्यामुळे ह्या दोन्ही संपादकांशी माझे अत्यंत घरोब्याचे निष्ठेचे संबंध आहेत. अगदी छान मैत्री आहे आमची. क्या बात आहे सर, ग्रेट. खूप छान, खूप छान, खूप छान. तुम्ही सर आता बोलता बोलता उल्लेख केला की 15 दिवस 15 किल्ले. तर त्याविषयी मला अधिक जाणून घ्यायची उत्सुकता वाढली आहे की नेमकं तुम्ही हे कसं केलं आणि 15 दिवसात 15 किल्ले ही मोहीम कशी यशस्वी केली? पूर्वी कसं होत होतं की दर रविवारी आम्ही कुठल्या ना कुठल्या किल्ल्यांवर जात होतो. ओके. आणि त्यातून असं वाटलं की आपण स्वतःला चाचपून पाहावं की आपण सलग किती दिवस करू शकतो. आपल्याला सुट्ट्या दिवाळीत असतात, दिवाळीच्या जोडून 7-8 दिवस सुट्ट्या आपल्याला मिळू शकतात. तर असं 15 दिवस आपण किल्ले करू शकतो का? तर पहिल्यांदा नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातले 12 किल्ले, अकोले तालुक्यात 12 किल्ले हेच तोपर्यंत लोकांना माहित नव्हतं. तर हे 12 किल्ले आणि शेजारच्या तालुक्यातले 3 किल्ले, तर असे 15 दिवस 15 किल्ले आम्ही पहिल्यांदा 2007 मध्ये केले. मग नंतर नाशिकमध्ये जे 65 किल्ले, ते 65 किल्ले असे 4 टप्प्यांमध्ये 15-15 किल्ले केले. तर असं करत करत आम्ही तो सगळा प्रवास केला. आणि काही किल्ले त्यातले वारंवार झाले, काही किल्ले पहिल्यांदाच झाले. आणि अशा अनेक किल्ले आहेत की ज्या किल्ल्यांवरती बहुलासारखा किल्ला, त्या किल्ल्यांवरती लोक जात नाहीत, अशा किल्ल्यांवरती जाण्याची संधी मिळाली. प्रेमगिरी सारखा किल्ला, नाशिकमध्ये अनेक किल्ले, कंक्राळा सारखा किल्ला. म्हणजे किती किल्ल्यांची नावं सांगणार. असे प्रत्येक किल्ल्यांचं वेगळं वैशिष्ट्य आहे. कोणी जलसाठ्यासाठी प्रसिद्ध आहे, कोणी काहीच नाही याच्यासाठी पण प्रसिद्ध आहे. म्हणजे किल्ल्यावरती काहीच नाही. आता मी बहुलाचं उदाहरण दिलं, तिथं मिलिटरीच्या ताब्यात, तिथं फक्त गोळीबार चालतो. त्यांची परवानगी घेऊनच तुम्हाला जावं लागतं. परवानगी न काढता गपचूप जाऊन गपचूप यायचं. हे पण पुन्हा शिवाजी महाराजांचा अभ्यास उपयोगी पडतो. शिवाजी महाराजांनी जसं गनिमी कावा हे अवलंबलं, तसं प्रत्येक ठिकाणी करावं लागलं. या सगळ्या प्रवासामध्ये कधी पोलिसांशी चौकीत जावं लागलं. मग गावकऱ्यांना आम्ही ट्रेकर्स न वाटका, भटके न वाटता चोर वाटलो, त्यामुळे पोलिसांशी संपर्क आला. बाळासाहेब ठाकरे गेले त्या दिवशी आम्ही त्यांच्या जन्मगावात धोडांबे किल्ल्यात होतो. या सगळ्या प्रवासामध्ये गावकऱ्यांनी आम्हाला खूप साथ दिली. प्रत्येक गावामध्ये आम्हाला व्यवस्थित पाहुणचार मिळत होता. आणि दिवाळीचं साहित्य आमच्याबरोबर कायम असायचं. आणि आम्ही आमचं सामान किल्ल्यांवरती जे काही शिदा बरोबर असायचं ते किल्ल्यांवरती करून खायचं. त्यामुळे आम्ही जसं किल्ल्यांची स्वच्छता पाळली, तसं किल्ल्यांवरती कुठलाही कचरा होणार नाही. म्हणजे स्वतः कचरा करायचा नाही आणि इतरांना कचरा करू द्यायचा नाही. राजगडाबाबतीचं मी उदाहरण आता एक असं सांगेल की रुद्रा ॲडव्हेंचरचे एक 30 लोकांचा गट घेऊन आम्ही राजगडावरती गेलो होतो. आणि IT कंपनीतली एक 4-8 मुलं आलेली होती. नेड्याच्या ठिकाणी ITतल्या पोरांनी तिथं सिगारेट ओढली आणि त्यामुळं मधमाशा तिथल्या उठल्या. त्या तीव्र वासाने मधमाशा उठल्या आणि त्या 8 लोकांना तर मधमाशा चावल्याच, पण आमची 30 लोकही त्यातून सुटली नाही. आणि तो खूप मोठा आम्हाला फटका होता. त्यातला आमचा एक सहकारी देवदास बांदल, पुढचा 4 दिवस आम्हाला त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. म्हणजे तो मृत्यूरेषेला शिवून आला. तर हे सगळं फक्त सिगारेटमुळे झालं. नंतर त्या मुलांना जी शिक्षा करायची ती आम्ही शिक्षा केली, पण मधमाशा ह्या सिगारेटमुळे उठतात, त्या चावू शकतात, ते जीवघेणे हल्ला करू शकतात, हे आम्हाला 20 वर्षापूर्वी कळलं. आज तर सर्रास मधमाशांमुळे लोकांना जीव गमवावे लागले. इतकी उदाहरणं आहेत. म्हणजे अलंग सारख्या अवघड किल्ल्यावर सुद्धा लोक मधमाशांमुळे आपला स्वतःचा जीव गमावलेले आहेत. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत की तीव्र वास हा मधमाशांना सहन होत नाही. त्यामुळं सिगारेट ओढू नये, गडबड गोंधळ करू नये.
जे काही प्राणी आहेत जंगलामध्ये त्या प्राण्यांना कुठलाही त्रास होणार नाही. फक्त प्राणीच नाही तर स्थानिक गावकऱ्यांनाही आपला कुठलाही त्रास होणार नाहीये. मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डर लावू नये, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी त्या सगळ्या पाळल्या तर आपल्याला निसर्गाचा आस्वाद घेता येतो. निसर्गात शांततेसह जा, शांततेचा आस्वाद घ्या आणि किल्ले डोळे भरून पहा, कॅमेरात साठवा आणि ते आयुष्यभर जपा. हे साधं सूत्र आहे. तर या सूत्राचा जर अवलंब केला तर संवर्धन ही गोष्ट करण्याची वेळच येणार नाही. किल्ले आहे त्या स्थितीत राहिले तरी त्यांचं उत्तम पद्धतीने संवर्धन होईल. अगदी बरोबर सर. म्हणजे या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला त्या संवर्धना या विषयाकडे जाण्याची पण गरज लागणार नाही. अगदी बरोबर. सर, तुम्ही मराठी शब्दकोश या प्रकल्पामध्ये सक्रियपणे काम केलं, तर या प्रकल्पाबद्दल आम्हाला सांगा आणि नेमका हा प्रकल्प होता काय आणि यात तुमची भूमिका काय होती? महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ हे राज्य स्थापनेबरोबरच सुरू झालेलं आहे. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी मोठा पुढाकार घेऊन हे स्वतंत्र मंडळ स्थापन केलं आणि त्याचे खूप मोठे मोठे अध्यक्ष आजपर्यंत झालेले. अगदी अलीकडचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे सर आहेत. आणि या प्रकल्पात अनेक प्रकल्प मंडळांनी राबवले. त्यातला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे शब्दकोश. शब्दकोश मंडळाने 6 खंडांमध्ये काम केलं. तर मला त्यातल्या 4था, 5वा आणि 6वा या खंडाचं संपादन करायचा संधी मिळाली. माझ्याबरोबर प्रकल्प प्रमुख म्हणून परभणी कॉलेजचे प्राचार्य रामदास डांगे सर होते. दुर्दैवाने ते आज हयात नाही आहेत, परंतु त्याबरोबर आमची जी काही सहकारी मंडळी होती ती या क्षेत्रातली तज्ज्ञ लोक होती. डॉक्टर अरुण प्रभुने, पौर्णिमा लिखिते, ही सगळी या क्षेत्रात दिग्गज असणारी मंडळी होती. यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळाच आनंद लुटला. आणि शब्दकोश म्हणजे काय, एकाच शब्दाचे तुम्ही बहुपर्यायी अर्थ देणं. महाराष्ट्रात कोश वाङ्मयाला खूप मोठी परंपरा आहे. म्हणजे आपल्याकडे सांकेतिक कोशांपर्यंत पासून तर शब्दकोशांपर्यंत अनेक कोश लिहिले गेलेले आहेत. चित्राव शास्त्रींचे कोश आहेत, तर्कतीर्थांचे कोश आहेत आणि अनेकांनी कोश वाङ्मय समृद्ध केलेलं आहे. तर या कोश वाङ्मयातला एक महत्वाचा कोश म्हणजे शब्दकोश, की जो शब्दकोश हा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अंतर्गत आम्ही प्रकाशित केला. आणि प्रत्येक शब्दाला प्रतिशब्द म्हणजे प्रत्येक शब्दाला एक 8-10 प्रतिशब्द आम्ही त्या कोशामध्ये दिलेले आहेत. तर योग्य शब्द त्यातला आपण वेगळ्या अर्थछटा ज्या आहेत त्या अर्थछटाने योग्य शब्द जो वापरायचा तो आपण त्यातला वापरू शकतो, असा तो कोश आहे. हे सर्व काम करत असताना तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, त्याचा उल्लेख तुम्ही ज्यावेळेस आपण चर्चा करत होतो त्यावेळेस केला. तर या पुरस्काराबद्दल आम्हाला सांगा आणि या पुरस्कारामुळे तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली? कुठलाही पुरस्कार हा कायमच व्यक्तीला कार्यप्रवृत्त करणारा असतो. व्यक्तीची कामाची योग्य दखल घेतली की पुरस्कार मिळतो. आजकाल पुरस्कार खरं सगळ्यांना सर्रासपणे खिरापतीसारखे वाटले जातात हे आपण पाहतोच. पण ज्या संस्थांनी मला सन्मानित केलं त्या खूप मोठ्या संस्था आहेत. भारत इतिहास संशोधक मंडळ ही अत्यंत नावाजलेली संस्था आहे. त्याचबरोबर नगरचं सरदार आबासाहेब मुजुमदार पुरस्कार मला मिळाला, संशोधक पुरस्कार. तर तो एक महत्त्वाचा पुरस्कार होता. हे पुरस्कारांनी मला खूप मनस्वी आनंद दिला आणि मला जबाबदारीची जाणीव करून दिली की मला नेमकं इथे थांबायचं नाहीये, तर आणखीन काही काम करायचंय, आणखीन भरपूर काम करायचंय आणि आपण जे काम करतोय ते योग्य पद्धतीने करतोय हे या पुरस्कारांनी मला दिलेलं समाधान होतं. तर ती प्रेरणा तर एक प्रकारची आहेच. आणि कुठलंही आपण काम पुरस्कार मिळवण्यासाठी कधीच करत नसतो. आपण आपल्या हातून जे काम होत असतं ते जेव्हा लोकांना ते आनंददायी वाटतं, अपील होतं, तेव्हा ते पुरस्काराच्या रूपाने त्या कामाची दखल घेतली जाते. एवढंच या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. सर, आतापर्यंत तुम्ही 14 पेक्षा जास्त पुस्तकांचं लिखाण केलं आणि लिखाण करत असताना तुम्ही अगदी गडकिल्ल्यांवर लिखाण केलं, छत्रपती शिवाजी महाराजांवर केलं आणि छत्रपती शिवराय हे तुमचं जे पुस्तक आहे तर त्याचं हिंदी आणि इंग्लिश भाषांतर देखील झालं. तर लिखाणाकडे तुम्ही कसं वळाला? म्हणजे तुम्ही आधी सांगितलं 2006 मध्ये तुम्ही पहिला दिवाळी अंक काढला आणि परंतु पुस्तक लिहिण्याचा विचार तुमच्या डोक्यात कसा आला आणि तो प्रवास कसा सुरू झाला? 2006 मध्ये दिवाळी अंक काढण्याचा प्रयत्न केला, तो अयशस्वी झाला. तो 2012 मध्ये यशस्वी झाला आणि 2012 पासून आतापर्यंत सातत्याने दिवाळी अंक चालू आहे. हे 2024 हे दिवाळी अंकाचं 13वं वर्ष होतं. तर जेव्हा मी किल्ले पाहत होतो, अनेकांची पुस्तकं तेव्हा उपलब्ध होती,
त्यातल्या अनेकांना मी प्रत्यक्ष भेटलेलो होतो, अनेकांबरोबर किल्ले पाहिलेले होते, परंतु मला काहीतरी कमतरता जाणवत होती. कारण की ही सगळी जी लोक होती ना, ती मुळात इतिहासाची अभ्यासक नव्हती. कोणी वनस्पतीशास्त्राचा अभ्यासक होतं, कोणी किल्ल्यांचा अभ्यासक होतं, कोणी इतर सगळ्या गोष्टींचा अभ्यासक होतं, पण इतिहासाचा अभ्यासक यातलं कोणीच नव्हतं. आणि इतिहास हा माझा पदवीचा विषय होता, पदव्युत्तर पदवीचा विषय होता. त्यामुळे मी कुठल्याही किल्ल्याकडे इतिहासाच्या चष्म्यातून पाहत होतो. त्यामुळे मला इतिहास हा माझ्या दृष्टीने त्यातला अत्यंत महत्वाचा भाग मानतो. जो माणूस इतिहास विसरतो तो माणूस इतिहास कधीही घडवू शकत नाही. आणि इतिहास नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री ही इतिहासाची अत्यंत सुटसुटीत व्याख्या केली जाते की वाटेल ते म्हणजे इतिहास नाही, जो पुराव्यावरती टिकतो तो म्हणजे इतिहास. तसं शास्त्रशुद्ध पद्धतीने किल्ल्यांचा इतिहास आपण किल्ल्यांच्या पुस्तकांमध्ये लिहावा आणि तोही जिल्हा न्याय लिहावा हे मला वाटलं. आणि त्यानुसार मी पुस्तक लेखनाकडे वळलो. अर्थातच मी पुणे जिल्ह्यात राहतो. महाराजांची राजधानी म्हणजे जहागिरी ही पुणे जिल्ह्यात होती, पहिली राजधानी पुणे जिल्ह्यात होती. त्यामुळं पुणे जिल्ह्यावरती पुस्तक लिहिणं हे स्वाभाविक होतं. 2009-10च्या दरम्यान हे पुस्तक लिहायचं ठरवलं आणि 2010 पासून त्याचं काम सुरू केलं. 6 जून 2012 रोजी ते पुस्तक प्रकाशित झालं आणि पहिल्याच पुस्तकाने एक आत्मविश्वास मिळाला की आपण काहीतरी वेगळं केलंय. आणि अनेक दिग्गजांनी त्याची स्तुती केली की हे वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न आहे. तर पहिल्यांदा त्या पुस्तकामध्ये गुगल मॅपने ऍक्च्युअल नकाशे दिले. आजपर्यंत असा प्रयत्न कोणी केलेला नव्हता. अर्थात मित्रवर्य गणेश खंडाळे यांनी ही कल्पकता दाखवली आणि ते त्या महाराजांच्या जहागिरीतून या पुस्तकाचं ते मूलभूत वैशिष्ट्य होतं. आणि मग जेव्हा पुणे जिल्ह्यावरचं पुस्तक आलं तेव्हा लक्षात आलं की अशा पद्धतीने आपण पुस्तक सगळ्या जिल्ह्यांवर केली पाहिजेत. मग साताऱ्यावरचं केलं, मग अहमदनगरवरचं केलं, मग नाशिकवरचं केलं, मग रत्नागिरीवरचं केलं, सिंधुदुर्गवरचं केलं. अशी किल्ल्यांवरची वेगवेगळ्या जिल्ह्यांवरची पुस्तकं केली. पण एका विशिष्ट काळानंतर असं वाटलं की अरे आपण किल्ल्यांवरची पुस्तकं करतोय. म्हणजे तेव्हा खूप संकल्प केलेला होता की बाबा आपण तेव्हा 33 जिल्हे होते, तर 33 जिल्ह्यांवरती आपण स्वतंत्र पुस्तकं करावे असं तेव्हा कच्चा आराखडा डोक्यात होता. किल्ले सगळेच पाहिलेले असल्यामुळं आणि किल्ले पाहताना सगळी टिपणं काढले असल्यामुळं बेसिक सगळं होतच तयार हाताशी आजही आहे. म्हणजे बरोबर. तर आजही कोणी एखादा किल्ल्यावरती लेख मागितला तर तो तास 2 तासामध्ये तो लेख पूर्ण होतो. परंतु किल्ल्यांवरती पुस्तकं ही आज गरज वाटत नाहीये. आज सगळं मोबाईलमध्ये एका क्लिकवरती तुमच्या हातात आल्यामुळं मग कुठंतरी असं वाटलं की आपण किल्ल्यांवरचं लेखन हे थांबवावं. म्हणून 8 पुस्तकं झाल्यानंतर किल्ल्यांवरती आता इथून पुढे लिहायचं नाही असं ठरवलं. आणि मग खरं त्यातही फक्त एक कधी काळी लिहिलंच मी, म्हणजे ते निम्मार्ध तयार आहे. तर रायगड जिल्ह्यातील किल्ल्यांवरच्या 65 पुस्तकांवरती कच्ची टासणं तयार आहेत. म्हणजे लिहिलंच तर ते माझं किल्ल्यांवरचं शेवटचं पुस्तक असेल, पण तेही मी करेलच असं आत्ता मला या क्षणी वाटत नाहीये. कारण की तेही सगळं लोकांना माहितीच आहे. मग लोकांना जे माहिती आहे तेच ते आपण का परत द्यायचं आणि ते किती लोक वाचतात हा सगळाच महत्वाचा मुद्दा वाटला. म्हणून किल्ल्यांवरचं लेखन मी थांबवलं. ओके. 8 पुस्तकं किल्ल्यांवरची झाली, 8 जिल्ह्यांवरची पुस्तकं. बरोबर. आणि सर बाकी किल्ल्यांवरची तुम्ही पुस्तकं लिहिली 8 आणि बाकी जवळपास तुम्ही 14 पुस्तकं लिहिली इन टोटल. आणि छत्रपती शिवराय या पुस्तकाचं इंग्लिश आणि हिंदी भाषांतर देखील झालं. तर बाकी पुस्तकांचा विषय काय होता किंवा बाकी पुस्तकं ही काय कुठल्या विषयावर होते? छत्रपती शिवाजी महाराज हे तर माझ्या अत्यंत अभ्यासाचा, जिव्हाळ्याचा आणि जगण्याचा विषय होता. म्हणजे तो माझ्या आहे अजूनही. माझे मित्र सुनील भांगे यांच्या सततच्या विनंतीमुळे मी सरस्वती पब्लिकेशनसाठी एक मुलांसाठी म्हणून एक 160 पानांचं शिवचरित्र लिहिलं. आणि ते शिवचरित्र खूप साऱ्या लोकांपर्यंत पोहोचलं, त्याला वेगवेगळे पुरस्कार मिळाले. आणि मग मी ज्या संस्थेमध्ये काम करतो अर्थात विश्वकर्मा पब्लिकेशन्स, तर तिथे मी काम करत असताना मला माझ्या साहेबांनी, विशाल सोनी सरांनी विचारलं की हे पुस्तक हिंदी इंग्रजीमध्ये आपण करूया का. तर हिंदी आणि इंग्रजीमधून आम्ही त्यांच्या अनुवाद करून घेतले आणि ते हिंदी इंग्रजीमध्ये आज उपलब्ध आहे. म्हणजे एकच पुस्तक तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध असण्याचे खूप कमी लेखक, हाताच्या बोटावर मोजण्या इतके लेखक आजही, प्रतितेश लेखकांनाही ते भाग्य मिळालेलं नाहीये की तिन्ही भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध आहे. सुदैवाने मला ते मिळालं. तर ही तिन्ही भाषांमध्ये लिहिल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक मी खूप सर्वदूर पोहोचू शकलो याचा एक मनस्वी आनंद आहे.
तर जसं मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती लिहिलं तसं माझे मित्र पंकज पाटील यांच्याबरोबर मी सरदार वल्लभभाई पटेलांना लिहिलं. मी ज्या गावात घडलो वाढलो अर्थात त्या आळंदी होतं, तर आळंदीचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू हे आळंदीचं प्रवास वर्णनपर पण ऐतिहासिक माहितीचं पुस्तक मी वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं. अशा ह्या वेगळ्या विषयांवरची पुस्तकं, रायगडावरचं एक स्वतंत्र पुस्तक शिवप्रसाद मंत्री यांच्या सहकार्याने मी लिहिलं. अशी इतर धाटणीची पुस्तकं होती. आणि मी 2 महत्वाचे आणि इतर अनेक गौरव ग्रंथाचं संपादन केलं, पण त्यातलं पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव राहिलेले के निकम नावाचे शिक्षक, अगदी ऋषितुल्य व्यक्तिमत्व, त्यांचा सहस्त्रदर्शन चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्ताने जो कर्मयोगी नावाचा गौरव ग्रंथ लिहिला त्याचं संपादन करण्याची संधी मला मिळाली. आणि कामगार नेते आणि लेखक साहित्यिक म्हणून प्रसिद्ध असलेले अरुण बोराडे यांच्यावरचा गौरव ग्रंथ अरुणग्रंथ या नावाचा एक गौरव ग्रंथ मी संपादित केला. बाकी अनेक गौरव ग्रंथांमध्ये माझी भूमिका जरी असली तर हे 2 गौरव ग्रंथ अत्यंत महत्वाचे आहेत की ज्या दोन्ही लोकांचं काम समाजापर्यंत पोहोचणं ही गरज होती आणि ते मला करता आलं याचा मला मनस्वी आनंद वाटतो. असे हे सगळ्या वेगवेगळ्या विषयांवरती 14 पुस्तकं लिहिली. खूप छान सर, खूप छान. आणि हे पुस्तकं जर आमच्या प्रेक्षकांना खरेदी करायची असतील तर ते पुस्तकं त्यांना कुठून उपलब्ध होऊ शकतात? आज घडीला माझी सर्व पुस्तकं विश्वकर्मा पब्लिकेशन्सने सर्व प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध केलेली आहेत. म्हणजे ती विश्वकर्मा पब्लिकेशनची 240 विक्री केंद्र आहेत महाराष्ट्रात, ती महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तशीच ते Amazon, फ्लिपकार्ट, विश्वकर्माच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत आणि ती योग्य त्या सवलतीमध्ये उपलब्ध आहेत. ओके, नक्कीच सर. तुम्ही ज्या 14 पुस्तकांचा उल्लेख केला ती पुस्तकं आम्हाला वाचायला आवडतील. सर, आजकाल समाजामध्ये किंवा आपण पाहतो की बरेच जणांना लिखाणाची आवड, लिहायची आवड असते, लिखाण करतात परंतु ते तसंच ठेवून देतात किंवा त्या लिखाणाचं पुढे काही होत नाही. जर आपल्याला त्या लिखाणाचं रूपांतर पुस्तकामध्ये करायचं असेल, त्या लिखाणाचं रूपांतर आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याला काय काय माध्यमं आहेत आणि थोडक्यात पुस्तक कसं लिहावं? पुस्तक लिहिणं ही अजिबात सोपी गोष्ट नाहीये. म्हणजे मुळात तुमचं लेखन तुम्ही करणं, ही लेखन करणं म्हणजे काय असतं. आणि पाश्चात्य देशांमध्ये लेखनाच्या खूप सगळ्याच प्रकारच्या कार्यशाळा होतात. आपल्याकडे इथे आता हळूहळू व्हायला लागल्यात. कथा कशा लिहाव्यात, कादंबरी कशी लिहावी यावरती आपल्याकडे आता कार्यशाळा सुरू केल्यात. अनुवाद कसा करावा यावरची कार्यशाळा आपल्याकडे आहे. तर मुळात पुस्तक निर्मिती ही अशी ठरवून केलेली निर्मिती नसते. कविता ही जशी उत्स्फूर्तपणे सुचलेली गोष्ट असते तसं एखादं कुठलं तरी कथाबीज आपल्या मनामध्ये भिजत असतं की मग काय ते कादंबरी रूपात असू दे, ते चरित्र रूपात असू दे, ते कथा रूपात असू दे, काहीतरी डोक्यात आपल्याला घोळत असतं. बरोबर. त्याच्यावरती आपण जेव्हा सातत्याने अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कुठंतरी असं वाटू लागतं की आता आपण लिहिलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला लिहिलं पाहिजे असं वाटतं ते वाटणं हा क्षण खूप महत्वाचा असतो. आणि ते जेव्हा आपण लिहितो, प्रत्यक्ष कागदावर उतरवतो, त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने त्याचा तो प्रवास सुरू होतो. आणि लेखकाने लिहिलं म्हणजे ते अंतिम असतं असं कधीच होत नाही. याबद्दल मी शिवाजी सावंत यांचं उदाहरण दिलं. शिवाजी सावंत यांनी मृत्युंजय ही कादंबरी 27 वेळा रिराईट केलेली आणि एवढं करूनही ती असंख्य प्रकाशकांकडून नाकारली गेलेली कादंबरी होती. शेवटी ग. दी. माडगुळकरांनी सुचवल्यामुळं कॉन्टिनेंटलने ती प्रकाशित केली आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती की तिने किती इतिहास घडवलेला आहे. त्यामुळं लेखकाने लिहिलं म्हणजे तो शेवटचा शब्द असतो असं कुठल्याही लेखकाने समजू नये. म्हणजे यातून कोणीही सुटत नाहीत. म्हणजे संपादक म्हणून काम करत असताना मला अनेक पुस्तकांवरती संस्कार करावे लागलेले आहेत आणि त्यात मी स्वतःच्या पुस्तकांवरती असेच संस्कार केलेले आहेत. त्यामुळे लेखन करताना आपल्या हातून लेखनाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी लिहून जातात. ते जेव्हा आपण वारंवार फेर करतो, तिसऱ्या माणसाकडून ते वाचून घेतो आणि त्यावरती प्रक्रिया करतो, त्याच्यानंतर ते पुस्तक रूपात येतं. आणि लेखन ते पुस्तक याच्यामध्ये किमान वर्षभराचं अंतर असतं. म्हणजे आज पुस्तक लिहिलंय आणि ते 2 दिवसात प्रकाशित झालंय तर त्या पुस्तकाला असे प्रकाशित होतात आजकाल पुस्तकं, पण त्या पुस्तकाला तेवढा दर्जा राहत नाही कारण की त्याच्यावरती संस्कार होणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. अगदी बरोबर. येस, नक्कीच सर, तुम्ही फार मोलाचं मार्गदर्शन केले.
सर, तुमचा पुढील लेखन किंवा पुढचा कुठला इनिशिएटिव्ह असेल, येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं टार्गेट काय, किंवा येणाऱ्या दिवसांचा जर तुम्हाला रोड मॅप विचारला तर तो तुम्ही कसा सांगसाल? खरं तर त्या 2 गोष्टी आहेत आत्ता. हां. एक तर माझं चरित्र लेखन करण्याचा माझा संकल्प मी अनेक ठिकाणी लिहिलेलाच आहे. म्हणजे माझ्या पुस्तकांमध्ये ते मी मनोगतात शेवटी लिहितच असतो. शहाजीराजे ते दुसरा बाजीराव पेशवा या मराठेशाहीच्या दैदिप्यमान कारकिर्दीचं चरित्र रूपाने मला लेखन करायचंय. जसं रियासतकारांनी रियासतीच्या खंडातून हा सगळा एकत्रित इतिहास आपल्यासमोर मांडलाय, त्यानंतर अशा पद्धतीचं दीर्घ प्रकल्प कोणी केलेला नाही. तर तो करण्याचा काही वर्षांपासून मी प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीने माझी टिपणं चालू आहेत, त्या पद्धतीने काही वाचन चालू आहे. हा खूप दीर्घकाळ चालणारा विषय आहे की 2 वर्षात एक चरित्र असं त्याचं स्वरूप असेल. तर येणारं चरित्र हे संभाजीराजांवरचं असणार आहे आणि त्याचाही काही भाग लिहून झालेला आहे. ते लवकरच वाचकांच्या समोर येईलच. आणि हा झाला एका बाजूचा विषय. दुसऱ्या बाजूचा जो विषय आहे तो त्याहून जास्त महत्त्वाचा आहे माझ्या व्यक्तिगत दृष्टीने. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा PhDचा आता अधिकृत विद्यार्थी आहे आणि ऐतिहासिक कादंबऱ्यांची स्त्रीवादी चिकित्सा असा माझा PhDचा विषय आहे. डॉक्टर संतोष पवार हे माझे PhDचे गाईड आहेत. तर येणाऱ्या 2 वर्षांमध्ये PhD पूर्ण करणं हे माझं मुख्य आणि प्रथम उद्दिष्ट मी समोर ठेवलेलं आहे. त्यामुळे स्वतःच्या लेखनाकडे कदाचित PhD नंतर अधिक जोमाने माझी सुरुवात होईल. तर असं माझी आत्ताची पुढची जी काही रोडमॅप तुम्ही विचारला तर असा तो रोडमॅप आहे. क्या बात आहे सर, ग्रेट. आणि तुमची येणारी पुस्तकं पण देखील आम्हाला नक्कीच वाचायला आवडतील. सर, आज आपण बघतो की जी तरुण पिढी आहे ती मोबाईल किंवा सोशल मीडिया याकडे जास्त आकर्षित आहे आणि इतिहास हा विषय कुठेतरी दुर्लक्षित होतोय असं कधी कधी जाणवतं. तर या तरुण पिढीला किंवा जे नुकतेच म्हणजे शालेय जीवनातून बाहेर पडलेत आणि कॉलेजला आल्यानंतर पूर्ण लाईफस्टाईल चेंज होते अगदी. आणि तसं फ्रेंड सर्कल असतो, त्यांनी त्या पद्धतीने त्या मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये बदल होत असतात. तर अशा विद्यार्थ्यांमध्ये, अशा तरुणांमध्ये गड किल्ल्यांविषयी किंवा इतिहासाविषयी आवड कशी निर्माण करावी? एक साधं उदाहरण आहे. पुन्हा मी ज्या भूमीतून आलो त्याच इंद्रायणी काठच्या ज्ञानेश्वर माऊलींचं देतो. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ही वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली आहे. दुर्दैवाने आज आपण 60 नंतर ज्ञानेश्वरी वाचतो. तर ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्याचं वय 16 असताना आपण वाचणं 60व्या वर्षी हे कितपत योग्य आहे? तर आपण आपल्या मुलांना 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी वाचायला प्रवृत्त केलं पाहिजे. ज्ञानेश्वरीतली भाषा ही समजायला कठीण असली तरी सरावाने ती समजू शकते. म्हणजे ज्ञानेश्वरी एखादी ओवी ज्ञानेश्वरीच्या अर्थासह वाचली तर ती दुसऱ्या वेळेस वाचल्यानंतर तिचा अर्थ वाचणाऱ्याला सहजतेनं समजतो. तर मराठी भाषेचं प्रभुत्व काय आहे हे ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला समजतं. की तीच गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना ही 16व्या वर्षी केलेली आहे. आज आपली मुलं 16व्या वर्षी करतात काय, कशाच्या आहारी गेल्या. 16वं तर आता खूप उशिराचं झालं. म्हणजे आज मोबाईल वयाच्या 4-5 वर्षापासून मुलांच्या हातात आहे. बरोबर. त्यामुळे मुलं 4-5 वर्षापासूनच घरोघरी मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत आणि याला सर्वात जबाबदार घटक हे पालक आहेत. तर पालकांनी मुलांना जर वेळ दिला, पालकांनी जर स्वतः मुलांना शिवचरित्र, शंभूचरित्र, रामायण, महाभारत यातल्या काही गोष्टी मुलांना सांगितल्या तर निश्चितच मोबाईलचा टाइम कमी होईल. मोबाईलचा वेळ कमी होऊन पालकांबरोबर मुलांचा वेळ गेला तर तो मुलांनाही आनंददायी ठरेल. पण आज मुलांना देण्यासाठी पालकांकडेच वेळ नसल्यामुळं ही शोकांतिका आहे की पालक एकीकडं, मुलं एकीकडं आणि मुलं सतत मोबाईलच्या आहारी, गेमच्या आहारी विशेषतः. हे सगळं थांबवण्यासाठी मुलांना मैदानावरती खेळण्यासाठी पाठवलं पाहिजे. दुर्दैवाने आज मैदानं कमी होऊ पाहत आहेत. मैदानं कमी होण्याच्या काळामध्ये जे खेळ सांघिकरित्या खेळणं गरजेचं आहे अशा कुठल्या तरी किमान 2 खेळामध्ये प्रत्येक मुलाचा सहभाग असला पाहिजे. याची जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांची मित्रमैत्रिणी कोण आहेत हे तपासून घेतले पाहिजेत आणि एक कुठला तरी गट असा निवडला पाहिजे की जो
चांगला गट आहे, जो किल्ल्यांवरती जातोय, जो काही चर्चा करतोय, जो काही मुलांना संस्कार देतोय, तर अशा गटाबरोबर मुलांना जर आपल्या 12-13 वर्षापासून पाठवलं तर निश्चितपणे मुलांच्या आयुष्याला एक चांगलं वळण लागू शकतं. आणि हीच मुलं पुढे इतिहास घडवतात. आज माझ्या गावामध्ये श्रीहरी तापकीर हा एव्हरेस्टवीर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 4 एव्हरेस्टवीर आहेत. पुण्यामध्ये 22-23 एव्हरेस्टवीर आहेत. तर पुणे हाही एव्हरेस्टवीरांची खाण झालेलं आहे. भारतातल्या सगळ्यात जास्त एव्हरेस्टवीर पुण्यामध्ये आहेत. तर हे सगळे कोण आहेत एव्हरेस्टवीर आणि हे कितव्या वर्षी झालेले आहेत? हे सगळे 25-30च्या आसपासची मुलं आहेत ही सगळी. आणि यांची सगळी प्रेरणा हे किल्ले ही यांची प्रेरणा आहेत. तर तुम्ही मुलांकडे किल्ल्यांकडे वळवण्यासाठी मुलांना प्रवृत्त केले पाहिजेत. पालकांनी आवर्जून आपल्या मुलांना निदान ज्या किल्ल्यांवरती सहकुटुंब जाता येईल अशा किल्ल्यांवरती तरी गेलं पाहिजे. नाशिक जिल्ह्यातला दुंदा नावाचा एक किल्ला आहे की जो इतका सुंदर किल्ला आहे की सहजतेनं आपण कुटुंबासह फिरू शकतो. अशा अनेक किल्ले आहेत, प्रत्येकच भागामध्ये असे किल्ले आहेत. तर अशा किल्ल्यांवरती मुलांना घेऊन गेलं पाहिजे. निश्चितच असं केल्यास मुलांमध्ये ती आवड अगदी सहजतेनं निर्माण होईल. त्यासाठी वेगळं तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. सर, एक शेवटचा प्रश्न, तुमच्या आतापर्यंतच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण कोणता? लिंगाणा सारखा अवघड किल्ला मी जेव्हा सर केला तो माझ्या जीवनातला अत्यंत आनंदाचा क्षण होता. आणि तो खरंच मला कधी वाटलं नव्हतं की आपण लिंगाणा सारखा अवघड किल्ला करू शकू. तर तो किल्ल्यावरती मी जेव्हा गेलो आणि तिथनं मला रायगड मी पाहिला तेव्हा तो माझ्या जीवनातला अत्यंत आनंदाचा क्षण होता. आणि त्याची तुलना इतर कुठल्याच गोष्टीशी होऊ शकत नाही. तर हा किल्ल्यांच्या अनुषंगाने आनंद देणारा क्षण होता. आणि अर्थातच माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा क्षण म्हणजे रायगडावरती आणि लोहगडावरती. म्हणजे एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते आणि महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते माझ्या पहिल्या पुस्तकातलं प्रकाशन होणं याला मी व्यक्तिगत जीवनातला माझा सर्वोच्च आनंद मानतो. आणि ती माझी प्रेरणा ठरली की मला सतत लिहायची प्रेरणा मिळाली तिथून की आपण लिहिलं पाहिजे. आणि हा माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण आहे. क्या बात आहे सर, ग्रेट, खूप छान. पुन्हा एकदा सर, आपण वेळात वेळ काढून या पॉडकास्टसाठी उपस्थित राहिला, आपला जीवन प्रवास आणि तुमच्या जीवनातील अनुभव आमच्या सोबत शेअर केले त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.